काके काय झालं? काय नाही. मग तू खुश का दिसत नाहीस? अगं नाही, असं काय नाही. काके सांग तुला काय झालं? तू अशी नाराज का दिसतेस? शितले, अगं मला काय वाटतं, यापेक्षा तू किती खुश आहेस ना हे जास्त महत्वाचं आहे. शितले, तू नीट विचार केलायस ना? होय. मग झालं तर तू खुश, मग मी बी खुश. काके मला माहिती तुला माझी काळजी आहे, म्हणून तुला असं वाटतं मी त्या घरी जाऊ नये, पण तू कसलं बी टेन्शन घेऊ नकस. अगं पण काके तूच सांगितलं होतंस का नाही लग्नानंतर थोडीफार ऍडजस्टमेंट करायची लागते म्हणून? होय, पण तरी बी मला वाटतंय तू त्या घरात खुश नाही राहणार. न राहायला काय झालं? अगं शितले, त्यांच्या घरचं नियम रीतिरिवाज सगळं आपल्याला जमणार आहेत का? प्रत्येक घराचे वेगळे नियम असतात आणि आपण त्या नियमातच राहायला पाहिजे ना. होय काके. आणि आजा झाली का तयारी? चालू आहे. लग्नाच्याच गप्पा चालल्यात वाटतं. होय. ह्यांच्या बोलण्याच्या नादात शितलीला खरं नाही ना करायचं. तू काय म्हणत होतीस? अगं ते सुमन काकी तुम्ही जावा, मी शीतलचा आवरते. अगं नाही, नको, मी करते की तयार. कशाला उगाच तुला त्रास? आता त्यात त्रास कसला? आता घरचं लग्न आहे म्हणल्यावर एवढं बी करायला नको वे. बर, तू हिला तयार कर, मी हाय खाली. हे यास्मिन, बर झालं आलीस. आता तुम्ही दोघी म्हणून शीतलला तयार करा, मी खालची कामं बघते. काय काय यास्मिन? नाही काय नाही. शितले, हे सगळं कसं झालं आणि कधी? शीतल, लेच भारी दिसतेस बघ, वय का नाही? काय बघताय? काय नाही म्हणलं, फेडरेशनच्या अध्यक्षाला बढती मिळाली का काय? नाही अजून. एवढी काय नटतेस? शीतलचा सुपारीचा कार्यक्रम आहे ना. काय? कधी? आजच. ठीक आहे, आता तिकडच निघाले. कुणा संग? हर्षवर्धन देशमुखांसंग. भैया संग शीतलीचं लग्न ठरते? होय. का तुम्हाला काय अडचण आहे का? मला कशाला आली अडचण? अगं पण शीतलीचं लग्न भैया संग कसं काय पवारांनी ठरवलं? मग कुणा संग ठरवायला पाहिजे होतं? हे भैया गप, तुझ्या संग बोलायचं म्हणजे अंगावर काटाच येतोय. ते म्हणतात ना, भीक नको पण कुत्रावर. काय म्हणलं? अगं काय नाही, किस्त बोलती आज. तुम्ही काय बोलताय ते कळना झालंय ना, म्हणून विचारतीये. सुपारीचा कार्यक्रम कुठं आहे? पवारांच्या दारातच आहे. जास्त कुणाला सांगितलं नाही काय? नाही, 4च माणसं बोलवायचं ठरलंय. त्या शीतलीला बघतेच बघ आता. का? अगं काय सांगितलं नाही काय नाही पुरीनं. ती अचानक ठरलं ना. पण शीतली तयारच कशी काय झाली लग्नाला? का तयार नसायला काय झालं? बाह्यांसारखं स्थळ दिवा घेऊन शोधलं तरी सापडायचं नाही. तुमच्या नातवासारखं नाही काय. सत्ताचं घर आहे, समज कसं चांगलं आहे. कुठली बी पोरगी डोळा झाकून तयार होईल लग्नाला. अध्यक्ष आहेत का घरात? अगं बाई, भैया साहेब नमस्कार मामी. कार्यक्रम तिकडून तुम्ही इकडं कसं काय आलाय? होय, ते जरा काम होत. मामा कुठे आहेत की. बोलवा ना त्यांना. आवा काय ग? इकडे या की भैया आलेत.
नमस्कार. नमस्कार. बोल की भैया. मामा ते सॉरी बरं का. काय तुम्हाला मामींकडनं निमंत्रण पाठवलं. नाही नाही तसं काय नाही, ठीक आहे. हा मामा ते जरा तुमच्याकडे महत्वाचं काम होतं. माझ्याकडं हा काय टॅलेंट. हा मामा, भैयांची अशी इच्छा आहे की आजच्या सुपारीच्या कार्यक्रमात तुम्ही आणि मामींनी सगळं करावं. का? अहो तुम्हाला तर माहितीच आहे की मला वडील नाही येत. ताईसाहेब आणि दाजी पण येऊ शकणार नाहीत. तेव्हा घरचं माणूस म्हणून कुणीतरी तुमचं भाषा समजून तुम्ही प्लीज ही जबाबदारी स्वीकारावी अशी मला वाटतं. अरे पण मी हा आता पण नाही बिण नाही. आता आपल्या मामींनी माझ्या लग्नासाठी किती प्रयत्न केले आणि तसं बघायला गेलं तर तुमचा आजय आणि मी एकत्र खेळलो वाढलो. जसं तुम्हाला त्यो तसंच मी पण. तवा नाही नका म्हणू प्लीज. अरे तसं नाही पण मी काय. होय होय, आता भैया एवढं म्हणतात तर बर ठीक आहे. मामा थँक्यू. बरं अरे राहू दे राहू दे. नाही मामा खरंच थँक्यू. मामी थँक्यू. जीजी येतो ग. हा हा मामी तुम्ही आणि मामा व्हा पुढं. मी आईसाहेबांना घेऊन येतो. होय होय. मामा या बर का. जीजे येतो ग. चला आवर की. किती आहे? झालं की. काय झालं की? एक तासभर ऐकतोय झालं की होत तर काहीच नाही. मी काय सारखं घोड्यावर बसल्यावर करतो. थांबा की जरा आवडते किती. तू का बरं म्हणे आवरती किती? तुझ्या नादाला लागून तिची बी ढकल गाडी झाली. एक तासभर झाला आवरती. आय एवढं गडबडीने कुठून निघालाय तुम्ही? घ्या गावात काय चाललंय हे बी माहित नाही साहेबांना. काय चाललंय गावात? सांगा साहेबांना कुठे चाललोय ती. अरे शितलीच्या लग्नाची आज सुपारी नाही का? हा